मित्रांनो नमस्कार. मी जयंत आमटे, राज्याध्यक्ष अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. त्याचं कारण की आज जो आपला बहुप्रतीक्षित टेट 3चा जो रिझल्ट होता तो आज जाहीर झालेला आहे आणि जवळपास 3 महिन्यांची प्रतीक्षा या ठिकाणी आपली आज संपलेली आहे. तर बघा, सर्वप्रथम जे काही उत्तम गुण मिळवणारे सर्व जे काही भावी शिक्षक आहेत त्या सर्व भावी शिक्षकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तसेच आपण सगळ्या लोकांनी जी काही 2 ते 3 वर्ष सेकंड टेट झाल्यापासून देखील अनेक असे बांधव येत आहे. याच्यामध्ये मला माहिती असणारे खूप असे बांधव आहेत की ज्यांनी सेकंड टेटमध्ये खूप कमी मार्क होते, परंतु आता सातत्यपूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी खूप चांगले गुण मिळवलेले आहेत आणि ते टॉपच्या रँकमध्ये त्या ठिकाणी त्यांनी गुण मिळवलेले आहे. अशा मेहनत घेऊन गुण मिळवणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचे मी त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर उद्याचं भविष्य घडवणारेही आपण सगळे शिक्षक आहात आणि त्यामुळं अत्यंत मेहनतीच्या आपल्या गुणवत्तेच्या आधारे आपण जे काही हे मार्क मिळवलेले आहेत, तर या सर्व मार्काबद्दल मला आपल्या सर्व समस्त शिक्षक बांधवांचा खरंच आज अभिमान असा वाटतोय आणि म्हणून हा एक आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा त्या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला आपण सर्व विद्यार्थ्यांचे गुण त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर पाहतोय, ग्रुपवर पाहतोय आणि म्हणूनच जे यशस्वी लोक आहेत, जे सगळ्यात चांगले गुण मिळवणारे लोक आहेत, मेहनत घेऊन गुण मिळवणारे आहेत, अशा लोकांच्या बाबतीत आम्ही अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की जे काही गुणवंत अत्यंत चांगले गुण मिळवणारे लोक आहेत, या अत्यंत चांगले गुण मिळवणाऱ्या काही लोकांचा या ठिकाणी पुण्यामध्ये एक भव्य दिव्य असा सत्कार समारंभ अटल शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज मी आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो बघा, आपल्यापैकी जे खरंच चांगल्या मेहनतीने आणि आपल्या कष्टाने आपल्या गुणवत्ते आधारे आपण सगळ्यांनी हे गुण मिळवलेले आहेत आणि म्हणून ह्या गुणांचा सन्मान करणं एक अटल शिक्षक संघटना आपलं कर्तव्य मानते आणि म्हणून या सगळ्यांचा याच्यामध्ये आपण काही मोजक्या लोकांचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओला ज्या लोकांच्या कमेंट्स येतील येत्या 2 दिवसामध्ये, तर या कमेंटच्या आधारे जे स्वतःहून उमेदवार स्वतःहून जे स्वतःचे मार्क त्या ठिकाणी टाकतील आणि नंतर ज्यावेळेस याची निवड करायची आहे अटल शिक्षक संघटनेकडे, तर त्यावेळेस त्याचे पुरावे देतील. अशा टॉप 10% कमेंट्स ज्या येतील, अशा 10% लोकांचं टॉपमध्ये राहणाऱ्या जेवढ्या कमेंट्स येतील त्या सगळ्या लोकांचा एक भव्य दिव्य सत्कार अटल शिक्षक संघटनेमार्फत पुण्यामध्ये त्या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी आपले गुण नक्की किती आले, तसंच निकाल पाहून नक्की आपल्याला काय वाटलं ते आपण नक्की या कमेंटद्वारे त्या ठिकाणी व्यक्त व्हावं. बघा, मी सोशल मीडिया ग्रुपवर पाहतोय अनेक लोक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात, काही लोक निगेटिव्ह हे असतात, कमी मार्क पडणारे कायम निगेटिव्ह होतात, असा एक आपला अनुभव आहे. तसंच निगेटिव्ह देखील कमेंट्स करतायत, परंतु खरंच आपल्याला खरंच काय वाटतं या निकालाबद्दल ते देखील आपण नक्की या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून शेअर करावं. कारण की कधी कमेंट्स विरोधात जरी असल्या तरी त्याच्यामध्येही काहीतरी दडलेलं असतं. तसं जर खरंच काही दडलेलं असेल तर ते देखील आपण नक्की या ठिकाणी सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तसंच खरंच ज्या लोकांना खरंच या निकालावर भरवसा आहे आणि खरंच वाटतं की हे गुणवत्तेच्या आधारे झालं आहे, त्या लोकांनी देखील नक्की या ठिकाणी कमेंट्स कराव्यात असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि बघा, या ठिकाणी कमेंट्समध्ये नक्की आपण आपलं नाव, आपले मार्क्स आणि आपल्याला जो काही अनुभव परीक्षेविषयी आलेला असेल किंवा बाकीच्या या प्रक्रियेविषयी आल्या असेल त्याच्याविषयी देखील कमेंट्स करावा. त्याचबरोबर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय आहे. बघा, आज रिझल्ट जाहीर झाला म्हणजेच लवकरच आता या टेट 3ची भरती या ठिकाणी सुरू होणार आहे आणि म्हणून या टेट 3च्या संदर्भात ज्या टेट 2मध्ये ज्या आपल्याला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी आल्या आणि ह्या अडचणीच्या संदर्भात
सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी होती की अनेक लोकांचं काय झालेलं आहे की पहिल्या फेजला लागले, परत तेच दुसऱ्या फेजला, परत तेच कन्व्हर्ट राऊंडला, अशा काही गोष्टी घडत आहेत. आणि त्याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत की त्या परत परत घडत आहेत. आणि मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातून नक्की टेट 3चं आयोजन नक्की कसं केलं जावं याच्या संदर्भात जर आपल्या काही भूमिका असतील, आपले काही विचार असतील, तर ते नक्की आमच्याशी या कमेंटमध्ये आपण शेअर करावेत, जेणेकरून लवकरच अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासनाला आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच ज्या काही योग्य आपल्या मागण्या असतील, त्या अशा योग्य मागण्या, सर्वंकष मागण्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी योग्य त्या मागण्या शासनापुढे मांडून त्या ज्या गरजेच्याच आहेत त्या त्यांच्याकडून मंजूर करून घेतल्या जातील. त्यासाठी जे शक्य आहेत ते सर्व प्रयत्न आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी करणार आहोत, एवढं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. त्याचबरोबर हा व्हिडिओ देखील आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून जे लोक टॉपचे आहेत त्यांना देखील त्यांच्या हक्काचं त्या ठिकाणी त्यांचाही काहीतरी गौरव व्हायला हवा, या दृष्टिकोनातून आपण सत्कार समारंभ टॉप 10 लोकांचा त्या ठिकाणी आयोजित करतोय. त्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या लोकांना खरंच काहीतरी बदल या टेटमध्ये हवेत असं वाटतंय आणि जर तुमच्याकडे काही खरंच जर चांगले मुद्दे असतील, योग्य मुद्दे असतील, तर ते नक्की आमच्याशी शेअर करा. आम्ही कायम जे चांगले मुद्दे येतात त्या चांगल्या आणि योग्य मुद्द्यांचा नक्की आम्ही आमच्या निवेदनामध्ये समावेश करत असतो. मला माझी कायमची पद्धत तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी नक्की जास्तीत जास्त कमेंट्स कराव्यात आणि इतर जे काही आपले बांधव असेल या बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. त्याचबरोबर अटल शिक्षक संघटना नेहमीच आपल्या सगळ्यांशी टेटद्वारे जे शिक्षक होऊ घातलेले बांधव आहेत त्या सगळ्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत येणाऱ्या ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी असोत की तुम्ही सेवेत आल्यानंतरचे तुमचे प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आपण सर्वांनी एकत्र मिळून आपण या प्रश्नांसाठी लढणार आहोत. कारण आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे की शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणे आणि शिक्षण व्यवस्थेला सक्षम बनवणे. आणि जर व्यवस्था ही सक्षम बनवायची असेल तर याची जी भरती प्रक्रिया ती योग्य मार्गाने झाली पाहिजे आणि योग्य नियमानं झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कमीत कमी त्रुटी कशा म्हणजे जास्तीत जास्त ज्या काही त्रुटी असतील त्या कशा दूर करता येतील आणि जास्तीत जास्त निष्पक्षपणे ही भरती प्रक्रिया कशी करता येईल या संदर्भात जे काही आपलं मत असेल ते नक्की आपण कमेंटद्वारे त्या ठिकाणी व्यक्त करू शकताय. आणि या अनुषंगाने आपण नक्कीच आपल्या सर्व मुद्द्याचा आमच्या कमिटीमार्फत त्या ठिकाणी छाननी होईल आणि जे काही योग्य योग्य मुद्दे असतील त्याच्यावर आधारित निवेदन बनवून नक्की आपण त्या ठिकाणी शासन दरबारी हे सगळं मांडणार आहोत. आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने जे काही आपलं मत असेल, टेटच्या बाबत असेल, आपल्या मार्कांच्या बाबत असेल, आपले मार्क्स असतील किंवा आपल्या काही मागण्या असतील, ते सगळे या ठिकाणी कमेंटवर आपण व्यक्त करा, एवढी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. भेटूया लवकरच. धन्यवाद.